नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ऑफिसर या एज्युकेशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण सीसॅट वरती लेक्चर घेणार आहोत। यापूर्वी सुद्धा आपण सीसॅटचे काही टॉपिक कव्हर केलेले आहेत, तर माझे विद्यार्थी मित्रांना विनंती आहे ज्यांनी कोणी ते भाग पाहिलेले नाहीत त्यांनी ते पहिल्यांदा पाहून घ्यावं, जेणेकरून तुमचे टॉपिक जास्तीत जास्त कव्हर होतील। आपण यापूर्वी सिलोजिझम म्हणजे तर्कवितर्क, ब्लड रिलेशनशिप आणि STI 2016 क्वेश्चन पेपर आपण सोडवलेला आहे, तर तो सुद्धा तुम्ही पाहून घ्या, जेणेकरून तुम्हाला क्वेश्चन पेपर मधील क्वेश्चनची आयडिया येऊन जाईल, त्याचे सोल्युशन कसे आहेत हे सर्व त्यामध्ये आपण एक्सप्लेनेशन केलेलं आहे। तर आज आपण पाहणार आहोत क्यूब आणि क्यूबॉइड। याच्या आधी आपण डायस वरती लेक्चर घेतलेले आहेत, ओपन डायस आणि क्लोज डायस। त्यामध्ये आम्ही थोडंसं तुम्हाला घन म्हणजे काय हे सर्व आपण त्यामध्ये कव्हर केलेलं आहे, तर ते सुद्धा तुम्ही लेक्चर पाहून घ्या, त्यावरती सुद्धा क्वेश्चन पडतात। ओके, चला तर मग आता आपल्या लेक्चरला सुरुवात करू। क्यूब आणि क्यूबॉइड। तर क्यूब म्हणजे काय, तर क्यूबला 6 पृष्ठभाग असतात आणि आता ही तुम्हाला जी दिसत आहे आकृती ही 3 डायमेन्शन मध्ये आहे, त्यामुळे तुम्हाला इथं 6च्या 6 बाजू दिसत आहेत। पण जर 2 डायमेन्शन मध्ये असेल तर तुम्हाला एका वेळी 3च बाजू दिसणार। ओके, या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा। तर आता आपण पाहू की या क्यूबचे फीचर्स काय काय असतात। ओके, तर बघा, क्यूबला कोपरे कॉर्नर किती असतात, 8 असतात। ओके, या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा, याचं एक्सप्लेनेशन आपण पुढे जाऊन बघूच। ओके, कोपरे 8 असतात। त्यानंतर पृष्ठभाग किती असतात, 6 असतात। ओके, 6 म्हणजे 6 ते बाजू असतात, ते पृष्ठभागच आपण त्याला म्हणतो। ओके, आणि हा जो क्यूब असतो तो आपण किती रेषा वापरून तयार करतो हे महत्त्वाचं आहे। किती रेषा वापरतो, तर 12। हे जर तुम्ही आता लक्षात ठेवा, पुढे जाऊन आपण याचं एक्सप्लेनेशन पाहूच। तर बघा, हा आपल्या जवळ घन आहे, क्यूब आहे। आता आपण याच्या बघू की 8 कोपरे याचे कसे कसे आहेत। बघा, हा पहिला कोपरा जो लाल सर्कल झालेला आहे तो पहिला कोपरा, त्यानंतर हा दुसरा, तिसरा आणि चौथा। म्हणजे हा क्यूब आपण जमिनीवरती ठेवला तर त्याच्या वर जे बाजू आहेत ते वरचे 4 कोपरे सेम। आता तुम्हाला कळलंच असेल की खाली सुद्धा ह्याच्या 4 कोपरे असणार। ओके, तर बघा, हे खालचे 4। आता कुठे कोपरा शिल्लक राहिलाय का, नाही, म्हणजे घनाला 8च कोपरे असतात, म्हणजे घन 8 कॉर्नरचा असतो। ओके, आता आपल्याला समजलेलं आहे की म्हणजे पहिला आपलं झालेलं आहे की कोपरे कसे 8 असतात ते। ओके, आता आपण पुढे बघू। ओके, आता हा तुम्हाला घन दिसतोय रंगवलेला। आता ह्याचे 6 पृष्ठभाग कसे आहेत ते बघू आपण। बघा, पहिल्यांदा तुम्हाला आता दिसते एक पिवळ्या रंगाची बाजू आहे, त्यानंतर हिरवा आहे आणि लाल आहे। तर आता 3 तर दिसत आहेत, म्हणजे बघा आता ह्या 3च्या पलीकडे 3 कशा आहेत त्या, म्हणजे 6 टोटल होऊन। पिवळ्याच्या पलीकडे एक पिवळी आहे असं कन्सिडर करा। ओके, हिरव्याच्या पलीकडे एक हिरवी आहे असं कन्सिडर करा, आणि लालच्या बरोबर पलीकडे म्हणजे खाली काय आहे, तर लाल आहे। म्हणजे झाल्या प्रत्येक 3 कलर त्याच्या 3 बाजू, म्हणजे 6 झाल्या। आणि हा आता 2 डायमेन्शन मध्ये आहे, म्हणून तुम्हाला फक्त 3च बाजू ॲट अ टाइम दिसतात। ओके, तर यावरून काय झालं, तर पृष्ठभागे 6 असतात। आता आपण पाहू की किती स्ट्रेट लाईन वापरून, सरळ रेषा वापरून आपण घन तयार करू शकतो। ओके, आता बघा, आपल्या जवळ हा क्यूब आहे। ओके, आता ह्याच्या सरळ रेषा 12 वापरून आपण कसा क्यूब तयार केला हे बघू। बघा, ही पहिली रेष। ओके, याला आपण नंबर दिलेला आहे, ते तुम्ही नंबर जरा नोटीस करा, त्याच्यावरून तुम्हाला कळून जाईल की कशा 12 रेषा आहेत त्या। ओके, ही पहिली झाली, ही दुसरी, ही तिसरी आणि ही चौथी। म्हणजेच वर जी बाजू आहे, वर आता चौकोन टाइप जे होते ते 4 झाल्या, आणि आता बरोबर खाली सुद्धा 4च असणार आहेत, बरोबर। म्हणजे बघा, ही 5वी, ही 6वी, ही 7वी आणि ही 8वी। ओके, आता वर
वर एक चौकोन झाला, ओके, खाली एक झाला. आता ते कनेक्ट पण झाले पाहिजेत, म्हणजे त्याच्यासाठी दोन उभ्या रेषा एका बाजूला टच करण्यासाठी आणि दुसऱ्या बाजूला कनेक्ट करण्यासाठी 2. तर बघा 8 नंतर ही 9 आणि ही 10. ओके, आता तसंच या बाजूला सुद्धा ही 11 आणि ही 12. ओके, यावरून काय कळलं तर सरळ रेषा 12 लागतात. आतापर्यंत आपण काय पाहिलं, घनाला 8 कोपरे असतात. त्यानंतर पाहिलं पृष्ठभाग 6 असतात आणि स्ट्रेट लाईन वापरून म्हणजे सरळ रेषा किती वापराव्या लागतात तर 12. हा स्टॅटिक डेटा आहे, हा काही झालं तरी चेंज होणार नाही. कसाही क्यूब करा, कितीही साईजचा करा, हा डेटा हा फिक्सच राहणार. त्यामुळे हा डेटा तुमच्या लक्षात राहिलाच पाहिजे, कारण या बेसिसवरच आपण पुढे प्रॉब्लेम सॉल्व करणार आहोत. ओके, त्यामुळे हे तुमच्या फिक्स माइंडमध्ये राहिलं पाहिजे. ओके, चला मग आता थोडं आपण प्रॉब्लेम ओरिएंटेड बघू. तर बघा आपल्याला एक विधान दिलेलं आहे. काय सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये, 3 सेंटीमीटर लांबी, रुंदी, उंची असणाऱ्या एका घनाचे 1 सेंटीमीटर लांबी, रुंदी आणि उंची असणारे जास्तीत जास्त किती घन तयार होऊ शकतील. ओके, तर आता ह्याच्यावरून आपल्याला लक्षात आलेलं आहे की 3x3चा आपला घन आहे. ओके, म्हणजे घन असा आहे आणि या घनाला आपण कट केलेलं आहे. कट करून त्याचे 1-1 सेंटीमीटरचे घन तयार केलेले आहेत की ज्याची लांबी, रुंदी, उंची 1-1 सेंटीमीटर. तर आता हा कापलेला घन तुमच्यासमोर दिसतोय. मग हा कसा कापला तर त्याला हा कापायचा म्हणजे 3 डायमेन्शनमध्ये असतो क्यूब. मग त्याला एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस आणि झेड ॲक्सिस असतो. मग त्याच्यावरती कट करून तो छोटे छोटे घन तयार झाले आहेत. आता आपण बघू की याचे किती घन तयार होऊ शकतात. तर बघा आता सगळ्यात जो टॉपला जो आहे सगळ्यात वर तो पहिला कन्सिडर करा. बघा हा आता 1 नंबरचा एक घन तयार झाला. ओके, त्यानंतर बघा त्याच्या बाजूचा दुसरा, तिसरा. मग असेच त्याच्या वर जे आहेत ते बघा किती तयार होतात, 4, 5, 6 आणि हे 7, 8 आणि 9. ओके, म्हणजे वर जो पोर्शन आहे तिथे 9 तयार झालेले आहेत. ओके, तसंच आता जो त्याच्या खाली आहे म्हणजे जो मधला भाग आहे तिथे पण 9 तयार झाले पाहिजेत आणि त्याच्या खाली पण 9 तयार झाले पाहिजेत. ओके, म्हणजेच याच्यावरून काय कळलं आपल्याला, 3x3चा घन आपण कट केला, 1-1 सेंटीमीटरचे त्याचे छोटे छोटे घन तयार केले तर किती घन तयार होतात तर 27 घन तयार होतात. ओके मित्रांनो, हे समजून घ्या की घन कसा कापल्यानंतर कसं तयार होतं. याच्यासाठी सूत्र आहे, तेही आपण पाहणारच आहोत फास्ट सोडवण्यासाठी. पण तुम्हाला बेसिक आयडिया पण पाहिजे. कधी कधी आपल्याला नाही सूत्र आठवलं तर आपल्याला ही आयडिया माहीत पाहिजे. ओके, तर याच्यासाठी सूत्र काय आहे बघा. पहिल्यांदा n शोधून काढायचा. n म्हणजे काय, मोठ्या घनाची बाजू भागिले लहान घनाची बाजू. ओके, तर आता n मोठ्या घनाची बाजू किती सांगितले, 3 सेंटीमीटर आणि छोट्या घनाची किती आहे तर 1 सेंटीमीटरचे आपल्याला घन तयार करायचे. म्हणजे 3/1 उत्तर असणार आहे 3. म्हणजे n बरोबर आपलं येणार आहे 3. ओके, आणि आपलं सूत्र काय असणार आहे, म्हणजे टोटल छोटे घन किती तयार होतील तर n चा घन. ओके, हे जे लिहिलेलं आहे ते n चा घन आहे. मग आता बघा n बरोबर आपलं 3 आलेलं आहे. 3 चा घन किती येतो 27. ओके, आता असंच एक उदाहरण आपण पाहू जेणेकरून तुमची थोडीशी या पॉईंटची रिव्हिजन होईल. आता बघा हा किती बाय कितीचा आहे, असं सांगितलेलं असणार की 2 सेंटीमीटरचा एक घन आहे आणि त्याला 1-1 सेंटीमीटरचे छोटे छोटे घन तयार केलेले आहेत. तर आता बघा सेम मगासारखं वरच्या याच्यावरती 4 होणार, खालच्या याच्याचे 4 होणार. मग आता याचं तुम्ही सांगा की n बरोबर काय येणार आहे, मोठ्या घनाची बाजू भागिले लहान घनाची बाजू. ओके, तर आता बघा मोठ्या घनाची बाजू किती होती 2 सेंटीमीटर आणि लहान घनाची 1 म्हणजे n बरोबर 2च येणार आहे. मग सांगा आता n चा क्यूब म्हणजे किती येणार आहे, 2 चा क्यूब म्हणजे टोटल 8 आलं. 8 तर हे उत्तर. आता इथे कसं हे तुम्हाला सोपं वाटतंय की आता n म्हणजे कशाला काढायला लागते, मोठा घन आहे त्याचा डायरेक्ट क्यूब करायचा.
पण कधी कधी कसं होतं की तुम्हाला असं सांगतात की 16 सेंटीमीटरचा आहे आणि मग त्याचे 2-2 सेंटीमीटरचे केले, त्यावेळेला तुम्हाला हे एन काढण्यासाठी मदत होते. त्यामुळे त्यावेळेला ते 16/2 करून मग एनचं उत्तर येईल, हे लक्षात ठेवा. ओके, नाहीतर तुम्ही डायरेक्ट 16चा घन कराल तर त्यावेळेला ते चुकेल. ओके, चला आता आपण पुढे बघू. तर आता बघा आपल्याला एक मोठा घन दिलेला आहे. तर बघा याची साईज किती आहे, 1 2 3 4 5 5 सेंटीमीटरचा घन आहे आणि याचे 1-1 सेंटीमीटरचे छोटे छोटे घन केलेत. तर आता डायरेक्ट फॉर्म्युलामध्ये घालून उत्तर काढायचं म्हणजे कसं येणार, 5चा घन. एन बरोबर काय येणार, मोठ्या घनाची बाजू भागिले लहान घनाची बाजू. लहान तर एकच आहे म्हणजे मोठ्या घनाची बाजू 5, मग 5चा घन येणार. ओके, तर 5चा घन किती, 125. ओके, तर आता आपण पाहू पुढचं. आता यावरून तुम्हाला कळलेलं आहे की जर एक घन दिला आणि त्याचे छोटे छोटे तुकडे करायचे तर ते किती घन होतील, इथंपर्यंत आपण शिकलेलो आहोत. आपण पुढे बघू. आता दुसऱ्या टाईपचे क्वेश्चन कसे पडतात की घन देतात, मग सांगतात की त्याच्या बाजू रंगवलेल्या आहेत आणि मग सांगतात की त्याचे 3 बाजूंना रंग असणारे किती घन तयार होतील, किंवा सांगतील की फक्त 2 बाजूंना घन असणारे किती घन असतील त्याचे, आणि सांगतील की मग परत विचारू शकतात की एकाच बाजूला कलर असणारे रंग असणारे घन किती असतील, किंवा विचारतील की एकाही बाजूला रंग नाही असे घन किती असतील. ओके, तर आपण आता त्या टाईपचे प्रॉब्लेम पाहू. ओके, आता बघा काय सूत्र आहेत की ज्याच्या थ्रू तुम्हाला कळेल की 2 बाजूंना रंग असणारे घन किती होतील. मग त्याची साईज काहीही दिली तर मग तुम्ही सॉल्व करता. छोटे घन दिले तर आपण लगेच सांगू शकतो की हां 2 बाजूंना एवढे असणार आहे, एका बाजूला एवढ्या ठोकळ्यांना रंग असणार आहे. पण जर खूप मोठा घन दिला 16 सेंटीमीटरचा आणि किती, आणि जर त्याचे छोटे छोटे तुकडे 1-1 सेंटीमीटरचे केले तर मग ते आपल्याला सांगायला थोडं कठीण जातं. त्याच्यासाठी आपल्याकडे सूत्र आहेत. ओके, तर 3 बाजूंना रंग असणारे क्यूब 8, हे आता लक्षात ठेवा. आपण ह्याचं एक्सप्लेनेशन पुढे बघू. ओके, तर बघा 2 बाजूंना रंग असणारे क्यूब, त्याचं सूत्र काय आहे तर n-2 गुणिले 12. ओके, एका बाजूला रंग असणारे क्यूब किती तर n-2 चा वर्ग गुणिले 12, आणि एकाही बाजूला रंग नसणारे क्यूब n-2 चा क्यूब घन. ओके, तर आता आपण बघू की हे कसं येते. ओके, तर बघा तिन्ही बाजूंना रंग असणारे क्यूब म्हणजे 8 आपण म्हटलेलं आहे. तर आता ते कसं बघू. आता हा घन आहे, तर बघा तुम्हाला ह्याच्यात 3 बाजू कुठे कुठे दिसतात. ओके, ह्याचे छोटे छोटे तुकडे केले तर तुम्हाला 3 बाजू कोणत्या घनांच्या दिसतील तर त्या दिसणार आहेत कॉर्नरच्या घनांच्या. थोडं इमॅजिनेशन करण्याची गरज आहे मित्रांनो याच्यासाठी. बघा कॉर्नरला घन आहे, तो रंगवलेला आहे, त्याच्याच 3 बाजू दिसत आहेत आणि त्याच्या ज्या 3 बाजू आहेत त्या आतमध्ये आहेत. ज्यावेळेला आपण कलर देऊ त्यावेळेला त्या आतल्या बाजू आत असणार, त्यामुळे त्यांना रंग लागणार नाही, फक्त या 3च बाजूंना लागणार. म्हणून आता हे 8 कसं येते तर आपण पहिल्यांदा बघितलेलं की घनाला कॉर्नर किती असतात 8, म्हणजेच कॉर्नरला जेवढे जेवढे घन आहेत तेवढ्यांनाच 3 बाजूंना रंग असणार आहे. आणि हे उत्तर स्टँडर्ड आहे. घन कितीही साईजचा असो त्याला 8च कोपरे असणार आहेत, त्यामुळे 3 बाजूंना रंग असणारे क्यूब याचं उत्तर नेहमी 8च येणार आहे. ओके, तर बघू आता आपण पुढे. 2 बाजूंना रंग असणारे क्यूब n-2 गुणिले 12. ओके, तर बघा आता हा तुमच्याकडे 4 सेंटीमीटर असलेला घन आहे, त्याला आपण कट केला आणि त्याचे 1-1 सेंटीमीटरचे तुकडे केले. आता मला सांगा मित्रांनो, तुम्हाला 2 बाजू कुठे दिसतात. जे ॲरो दाखवलेले आहेत, बाण दाखवलेले आहेत, तिथेच तुम्हाला 2 बाजू दिसणार घनाच्या. ओके, त्या बाकीच्या त्याच्या ज्या बाजू आहेत उरलेल्या 4 बाजू ह्या कुठे आतमध्ये आहेत. ते कापून ज्यावेळेला आपण वेगळं करू त्याच वेळेला दिसणार, म्हणजे कलर देताना आपल्याला 2च दिसत आहेत. ओके, तर बघा आपलं सूत्र काय आहे n-2
आता n-2 का सांगा मित्रांनो, कारण जे कॉर्नरला 2 घन आहेत ते याच्यातून वजा करणार आणि राहिलेले 2 आणि गुणिले 12 का, तर आपल्या सरळ लाईन किती असतात तर 12 असतात. त्या 12 लाईन वापरून आपण घन तयार करतो. म्हणजे ज्या लाईनवर त्या घन आहेत प्रत्येक लाईनला 2 घन तयार होतात. ओके, तर हे सूत्र तुम्हाला मित्रांनो समजलं असेल. तर बघा आता 4 सेंटीमीटरचा घन आहे, त्याचे आपण 1-1 सेंटीमीटरचे केले म्हणजे n आपला किती आलेला आहे तर 4च आलेला आहे. वजा 2 म्हणजे 2 गुणिले 12 म्हणजे उत्तर किती असणार आहे 24. ओके, 2 बाजूंना घन रंग असणारे क्यूब किती असणार आहे तर 24. ओके, थोडं मित्रांनो पॉज करा, जर समजलं नसेल तर थोडं रिपीट करा, थोडं मागे या आणि परत पहा आणि मगच पुढे जा, कारण हे समजलं तरच तुम्हाला पुढचे प्रॉब्लेम येणार आहेत. कारण याच्याशिवाय दुसरं काहीही नसणार आहे याच्यामध्ये, फक्त तुम्हाला विचारलेलं असणार आहे की किती बाजूंना रंग असणार आहे आणि हे सूत्र फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, तर आशा करतो की तुम्हाला समजलेलं आहे आणि पुढे आपण जाऊ. आता एका बाजूला रंग असणारे क्यूब. ओके, n-2 चा वर्ग गुणिले 6. ओके, तर आता बघा एकाच बाजूला म्हणजे बरोबर घनाच्या मध्ये असणारे की ज्याची आपल्याला एकच बाजू दिसणार आहे कापण्याच्या पूर्वी. ओके, तर बघा कुठले दिसत आहेत, हे बरोबर मधले दिसत आहेत. आणि गुणिले 6 का घेतले मित्रांनो, तर 6 पृष्ठभाग घनाला असतात. ओके, हे रिझन आहे त्याचे, 6 का घेतलं 12 का घेतलं सगळंच पाठ करण्याची काही गरज नाही. थोडंसं आपल्या लॉजिकनुसार गेलं की सूत्र ऑटोमॅटिक तुमच्या लक्षात राहून जाईल. ओके, तर बघा n काय येणार आहे याचा तर 4च येणार आहे. ओके, त्यानंतर 4 वजा 2 म्हणजे 2 चा वर्ग गुणिले 6. ओके, तर उत्तर किती येणार आहे 24. ओके, बघा प्रत्येक पृष्ठभागावर 4 दिसत आहेत तुम्हाला, 6 पृष्ठभाग आहेत, 4 × 24. ओके, असं आहे याचं उत्तर. ओके, पाहू आता आपण पुढे. तर मित्रांनो बघा आता एकाही बाजूला रंग नसणारे क्यूब, याचं सूत्र काय आपण बघितलेलं तर n-2 चा घन. ओके, हे 2 पद्धतीने काढता येतं, एक आहे ते डायरेक्ट सूत्राने आणि दुसरं आहे ते आता आपण पाहू. ओके, तर बघा एकाही बाजूला रंग नसणारे क्यूब बरोबर काय येणार आहे, आपल्याला माहिती आहे की त्याचे छोटे छोटे तुकडे केले की किती त्याचे घन होतात, म्हणजे टोटल घन किती होतात. ते कसं काढायचं असतं तर n चा घन. ओके, म्हणजेच आणि एकाही बाजूला रंग नसणारे क्यूब म्हणजे काय, टोटल कट केल्यानंतर होणारे घन वजा कोणत्याही घनाच्या कमीत कमी एका बाजूला रंग असणारे सगळे घन. ओके, म्हणजे एका बाजूला रंग असणारे, 2 बाजूला आणि 3 बाजूला रंग असणारे घन. हे जर टोटल घनामधून वजा केलं तर आपल्याला उत्तर मिळणार आहे की एकाही बाजूला रंग नसणारे क्यूब. ओके, म्हणजे टोटल क्यूब वजा 3 बाजूंना रंग असणारे क्यूब अधिक 2 बाजूंना रंग असणारे क्यूब अधिक एका बाजूला रंग असणारे क्यूब. ओके, म्हणजे कमीत कमी एका बाजूला रंग असणारे क्यूब यांचं आपण बेरीज केली आणि ती टोटल घन जे तयार होतात त्याच्यामधून वजा केले की आपल्याला उत्तर मिळणार आहे. तर बघा आता टोटल क्यूब किती असणार आहेत तर n चा घन. मग n याच्यामध्ये किती आहे 4 सेंटीमीटरचा घन आहे, त्याचे छोटे छोटे 1 सेंटीमीटरचे तुकडे केलेत, म्हणजे मोठ्या घनाची बाजू भागिले लहान घनाची बाजू म्हणजे 4/1 म्हणजे 4. ओके, तर 4 चा घन किती 64 वजा 3 बाजूंना रंग असणारे, हे स्टँडर्ड उत्तर आहे, सांगितलेलं आहे तुम्हाला आत्ताच. याचं उत्तर येणार 8 आणि 2 बाजूंना रंग असणारे क्यूब हे आत्ता आपण काढलेलंच आहे आणि एका बाजूला काढलेलं आहे. ओके, तर ह्यांचं उत्तर काय येणार आहे तर 8. ओके, तर आता आपण पाहू की सूत्राने, आता बघा हे थोडंसं कॅल्क्युलेशन करायला टफ जातं. हां, जर तुम्हाला ऑलरेडी सगळं विचारलेलं आहे एका बाजूला 2 बाजूला आणि 3 बाजूला रंग असणारे, तर मग तुम्ही लगेच काढा. पण तुम्हाला फक्त असं विचारलेलं आहे, एकच क्वेश्चन विचारलेला आहे की एकाही बाजूला रंग असणारे क्यूब, तर तुम्हाला मग उगाचच तुम्ही मग सगळं काढत बसणार का, टोटल क्यूब परत 3 बाजूला रंग असणारे, 2 बाजूला असणारे, एका बाजूला असणारे,
नाही, मग त्यावेळेला सूत्र उपयोगी पडेल. ओके, मग बघा सूत्र काय, n-2 चा घन. ओके, मग n माहीतच आहे आपल्याला, काय तो 4 + 2 त्याचा घन, उत्तर येते 8. म्हणजे बघा हे लगेच 2 स्टेपमध्ये उत्तर येते. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण घनाविषयी पूर्ण माहिती घेतलेली आहे. आपण जर घनाला रंग दिला असेल तर त्याचे मग सूत्र पण आपण पाहिलेले आहेत. त्यावरून किती घन तयार होतात, एका बाजूला रंग, 2 बाजूंना, 3 बाजूंना किंवा एक काही नसणार, आपण पाहिलेलं आहे. आता आपण थोडं याच्यावरती 1-2 प्रॉब्लेम बघू. आता त्या सूत्रानुसारच सर्व प्रॉब्लेम सोडवायचे, त्यामुळे आपण 1-2 प्रॉब्लेम बघू, जेणेकरून तुम्हाला थोडी ती सूत्र वापरण्याची प्रॅक्टिस होऊन जाईल. ओके, यावरती तुम्ही प्रॉब्लेम थोडे सोडवा, तुम्हाला लगेच 15-20 सेकंदात आन्सर येऊन जाईल. ओके, तर प्रश्न बघा काय, 12 सेंटीमीटरच्या एका घनाचे कापून 2 सेंटीमीटरचे लहान घन तयार केले. ओके, बघा आता इथे 1 सेंटीमीटरचा घन नाही केलेला, 2 सेंटीमीटरचे केले, तर लहान घनांची संख्या किती असेल. ओके, तुम्हाला सूत्र तर पाठच झालेलं आहे आता की n चा घन म्हणजे टोटल होणारे घनांची संख्या. पण आता इथे n कसं काढणार तुम्ही, मोठ्या घना n बरोबर काय आहे आपलं सूत्र, मोठ्या घनाची बाजू भागिले लहान घनाची बाजू. ओके, हे लक्षात ठेवा. किती सेंटीमीटर दिले हे पहिला नोट करा, नाहीतर मोस्टली 1च सेंटीमीटर देतात, त्यामुळे आपण चुकीने 1 सेंटीमीटर कन्सिडर करून डायरेक्ट 12चा घन करू. ओके, तर बघा n म्हणजे काय, मोठ्या घनाची बाजू भागिले लहान घनाची बाजू. तर मोठ्या घनाची बाजू आहे 12, लहान घनाची बाजू आहे 2, म्हणजेच n आपला आलेला आहे 6. तर आता आपल्याला n चा घन करायचा आहे. ओके, आपलं सूत्र आहे n चा घन. मग 6 चा घन किती येतो, 216. मग तुम्हाला थोडं घन जर पाठ असतील तर तुम्ही तोंडीच उत्तर काढणार याचं. बघितलं, एकदम तोंडीच, म्हणजे 5 ते 10 सेकंद या वेळात तुम्ही आन्सर काढू शकता. ओके, पुढचा प्रॉब्लेम बघू आपण. तर यामध्ये काय विचारलेलं आहे बघा. तर विद्यार्थी मित्रांनो, माझी तुम्हाला पहिल्यांदा विनंती आहे, तुम्ही व्हिडिओ पॉज करा, प्रश्न वाचा आणि तुम्ही स्वतः सोडवा आणि मग याचे आन्सर चेक करा, जेणेकरून यावरून तुम्हाला कळेल की तुम्हाला आत्तापर्यंत लेक्चर किती समजलेलं आहे. ओके, तर बघा प्रश्न काय, 3 सेंटीमीटरच्या एका घनाला निळा, लाल आणि पिवळा रंग विरुद्ध बाजूंना दिलेले आहे. ओके, म्हणजे निळ्याच्या विरुद्ध निळा, लालच्या विरुद्ध लाल, पिवळ्याच्या विरुद्ध पिवळा, आणि नंतर कापून त्याचे 1 सेंटीमीटरचे लहान घन केलेले आहेत. ओके, तर बघा आता आणि काय सांगितलेलं, काय विचारलेलं आहे, लहान घनांची संख्या किती. हे तर तुम्ही डायरेक्ट तोंडीच काढू शकता, बरोबर. काय, n चा क्यूब, 3 पृष्ठांना रंग असणारे घन किती. ओके, तर याचं पण सूत्र तुम्हाला माहीत आहेच. तर 3 पृष्ठांना रंग असणारे घन किती, कॉर्नरचे. ओके, तर कॉर्नर किती असतात घनाला हे माहीतच आहे तुम्हाला. ओके, 8 असतात. आता 2 पृष्ठांना रंग असणारे घन विचारलेले आहेत. ओके, तर सांगा 2 पृष्ठांना रंग असणारेचं सूत्र काय आहे, तर n-2 गुणिले 12. ओके, 12 का, तर सरळ रेषा आपण 12 वापरतो. ओके, तर बघा चौथा काय प्रश्न आहे, एका पृष्ठाला रंग असणारे घन किती. आता एका पृष्ठाला रंग असणारे म्हणजे पृष्ठभागावर असणारे, गुणिले 6 करायचं आहे, बरोबर. पण त्याच्या आधी काय, n-2 चा वर्ग गुणिले 6. ओके, तर बघू आता आपण. तर बघा आपल्याला विचारलेला घन की ज्याला लाल, निळा आणि पिवळा रंग आहे आणि त्याच्या विरुद्ध पृष्ठांना सुद्धा सेमच कलर दिलेला आहे. ओके, तर आपल्याला विचारलेला पहिला प्रश्न काय होता, लहान घनांची संख्या. हे आपण आधीही पाहिलेलं आहे, n बरोबर मोठ्या घनाची बाजू भागिले. मी हे रिपीट करतोय जेणेकरून तुमचं हे एकदम पाठच झालं पाहिजे. ओके, तर बघा मोठ्या घनाची बाजू 3 सेंटीमीटरचा घन होता, 1 सेंटीमीटरचे लहान घन केलेले होते, म्हणजे 3 भागिले 1 3, बरोबर. म्हणजे n बरोबर आपला 3 आलेला आहे. सूत्र आहे n चा घन. ओके, हे तुम्हाला आता खूप फास्ट होत तुम्ही सोडवू शकत असाल आता. तर बघा 3 चा घन किती, 27. ओके, तर बघा दुसरा प्रश्न होता, 3 पृष्ठांना रंग.
याचं स्टँडर्ड उत्तर आहे 3 पृष्ठ हे कोपऱ्यातच दिसतात म्हणजे कॉर्नरचेच. ओके, तर 8 उत्तर असणार आहे याचं. तिसरा प्रश्न काय होता, 2 पृष्ठांना रंग असणारे घन. 2 पृष्ठांना रंग कुठे दिसतो, जे आपण सरळ लाईन वापरतो त्या सरळ लाईनवरतीच दिसतो. तर सरळ लाईन किती आहेत, 12. ओके, तर n-2 गुणिले 12 तर किती येणार बघा, 3चा आहे म्हणून 3-2 गुणिले 12. तर आता पुढचा बघू. ओके, 3-2 गुणिले 12, 1 गुणिले 12 12. ओके, तुम्हाला फक्त n काढता आला पाहिजे. n काढला की तुम्ही सोडवू शकता. पुढचा प्रश्न बघू. एका पृष्ठाला रंग असणारे घन किती. तर बघा, एक पृष्ठ कुठे दिसतो, पृष्ठभागावरतीच आपल्याला त्याचा दिसतो आणि बाकीचे आतमध्ये असतात. मग याचं सूत्र आपण काय बघितलेलं, तर n-2 चा वर्ग गुणिले 6. ओके, तर n किती, 3 आपल्याला माहीतच आहे. 3-2 चा वर्ग, 3-2 1, 1 चा वर्ग 1च. याचं उत्तर असणार आहे 6. ओके, मग तुम्हाला असे विचारलं जाऊ शकते की एकाही पृष्ठाला रंग नसणारे घन किती. तर त्याचं उत्तर काय असणार आहे, n-2 चा घन. तर n-2 म्हणजे किती, 3-2 म्हणजे 1, 1 चा घन 1. ओके, हा आता आपण प्रश्न नाही घेतलेला पण असंही विचारलं जाऊ शकतं. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हे लेक्चर कसं वाटलं हे आम्हाला नक्की कळवा. आणि जर हे लेक्चर आवडलं असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा हीच विनंती. भेटू पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.